गेलाय आणि त्यानुसार ते अशा अघोरी कामं करायला लागले. मला तर भीती वाटते की हे एक दिवस मराठी माणसावरती मोरारजी भाईप्रमाणे गोळ्या चालवून जे 106 हुतात्मे झाले त्याचा विक्रम मोडतील. अशा प्रकारचं वर्तन देवेंद्र फडणवीस करतायत. पहाटे मनसेचे प्रमुख जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, मी नावं पाहिली आता, अविनाश जाधव आहेत, राजू पाटील आहेत, शिवसेनेचे काही प्रमुख लोक आहेत, मयेकर त्या भागातले आमचे पदाधिकारी आहेत, इतर काही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेही काही पदाधिकारी आहेत, त्या सगळ्यांना नोटिसा बजावून आधी मोर्चा काढून नका आणि मग त्यांना डिटेन केलं, अटक केली. कशा करता, कोणासाठी, तुमच्यावरती कोणत्या दुबेचा दबाव आहे हे एकदा आम्हाला तुम्ही सांगायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या हक्कासाठी आवाज उठवू शकत नाही मराठी माणूस. आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता. माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली ती या अशाच न्याय्य हक्कांसाठी ना. आणि तुम्ही आम्हाला सांगता की बाळासाहेबांचे विचार कसे तुम्ही सोडलेत. तर तुम्ही काय करताय, तुमच्यासारख्या सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खुर्चीवरून खाली खेचून हुतात्मा चौकात आणलं पाहिजे. आणि ते जे आहेत ना डुप्लिकेट शिवसेनावाले, कुठे आहेत ते अर्धा दाढीवरनं हात फिरवणारे? ती अर्धी दाढी